नमस्कार. एएस न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत. आज आपल्यासोबत युवा सेनेचे तालुका प्रमुख तुषारजी वाघमोडे साहेब आहेत. त्यांचं प्रथमचा एएस न्यूज मराठीमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. आपण युवा सेनेच्या तालुका प्रमुखपदी आपली काल परवा नियुक्ती झाली आणि नियुक्ती झाल्यानंतर तालुक्यातून जिल्ह्यातून आपल्यावरती अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षा होतो. काय सांगाल याबद्दल? मी पहिल्यांदा जय महाराष्ट्र माझा एएस न्यूज तुमच्या जी चॅनल आहे त्यांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो. माझी निवड युवा सेनेचा तालुका प्रमुखपदी केली आणि या तालुका प्रमुख सतीजी सपकाळ साहेब असतील, सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रियदर्शन युवा सेनेचे असतील, यांचे मी मनपूर्वक आहे. कारण त्यांनी जी आज युवा सेना वाढवायसाठी या माळशिरस तालुक्यात माझी निवड केली आणि या तालुक्यात युवा सेनेचे काम पूर्ण ताकदीने काम वाढवीन आणि पूर्णपणे काम अतिशय चांगलं करीन आणि प्रत्येक गावात प्रत्येक वाडीवस्तीत काम युवा सेनेचं आणि शिवसेना ही माळशिरस तालुक्यात सगळ्यात मोठी करीन. प्रत्येक गावोगावी जाऊन आम्ही शाखा ओपनिंग करीन आणि जेवढ्या फास्ट आणि लवकरात लवकर होईल अशा प्रयत्न मी करीन. आताच आपण सांगितलं की माळशिरस तालुक्यामध्ये गाव तिथं शिवसेनेची शाखा या ठिकाणी आपण निर्धार करत आहात. खरं आता काही दिवसांवरतीच जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. तर युवा सेनेची ताकद कशा पद्धतीने उभारणार? येणाऱ्या काळात जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी युवा सेना अतिशय ताकदीनं काम करणार आणि युवा सेना पूर्णपणे आज मी आल्यापासून 1,500-2,000 युवा सेनासाठी पोरं आलेत. लोक अजून उत्सुक आहेत यासाठी. रोज फोन चालू आहेत आणि अजून येतील. यासाठी आम्ही पूर्णपणे ताकदीनं जेवढ्या आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी आम्ही का नाही, शिवसेना हा एक वेगळाच पक्ष, सगळ्यात मोठा पक्ष हा करायला ताकद लावणार आहे. आता ज्या निवडणुका पार पडणार आहेत त्यामध्ये नक्कीच आपण सांगितलं की युवा सेनेची आणि शिवसेनेची फार मोठी वेगळी तालुक्यामध्ये राजकीय ताकद आपण उभा करणार आहात. जे आपला तालुक्यामध्ये जो युवा वर्ग आहे त्या युवा वर्गासाठी आपण काय करणार आहात? जो युवा वर्ग आहे आज प्रत्येकाची एक इच्छा असते की बाबा आपल्याला काम करायचं आहे. बाबा कोणाला ग्रामपंचायतला काम करायचं आहे, कोणाला जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी प्रत्येकाची काय ना काय इच्छा आहे, पण त्यांना धरता येत नाही. त्यांना काम असं एखाद्या कुठल्या बाकीच्या पक्षासाठी थांबवलं जातं. त्यांना माझी एक अपेक्षा आणि इच्छा आहे की बाबा त्यांनी युवा सेनेकडे यावं आणि प्राधान्य भेटेल पहिलं तुम्हाला आणि जिथं तुमची जी इच्छा आहे त्या पूर्ण आम्ही करू आणि सगळ्यांनी मिळून आपण एकजुटीनं एकनिष्ठीनं प्रामाणिकपणे युवा सेनेचं काम करू आणि माळशिरस तालुक्यातील सर्वात जास्त युवा सेना ही सगळ्यात मोठा पक्ष आणि शिवसेनेसाठी येणाऱ्या काळात पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, यासाठी ताकदीने लढू. आता आपण सांगितलं की एक राजकीय व्यासपीठ युवा सेनेच्या माध्यमातून युवा वर्गाला आपण उपलब्ध करून देणार. त्यानंतर माझा एक दुसरा प्रश्न आहे की आपल्या तालुक्यामध्ये बेरोजगारीचं प्रमाण अतिशय वाढतं, सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढते. यासाठी आपण युवा वर्गासाठी काय काम कराल? त्यांच्यासाठी जेवढा होईल तेवढ्या प्रयत्नासाठी आपण साहेबांकडे प्रस्ताव करू. MIDC असतील, संस्था असतील, ह्याच्यासाठी जिथे असं आज बऱ्याच मुलांना का नाही काम नाही, त्यांच्या हाताला काही ना काही करून पण आपण काम देऊ आणि युवा सेनेच्या तर्फे त्यांचं काम करू आपण. आताच सांगितलं की तुषारजी वाघमोडे आपल्याला म्हणत होते की राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब असतील, तसेच राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत असतील, यांना भेटून या तालुक्याच्या ज्या अडीअडचणी त्या MIDCचा जो प्रलंबित प्रश्न आहे त्यासाठी आम्ही वेळोवेळी प्रस्ताव करून आणि या तालुक्यामध्ये नक्कीच युवा रोजगार उपलब्ध करून देऊ. एएस न्यूज मराठीसाठी मी अमोल साठे, अकलूज.